मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची संभाजीनगर लोकसभा उमेदवारी मला देण्याची इच्छा होती, मात्र 2 आमदार आणि एका राज्यसभेच्या खासदारांनी विरोध केला, म्हणून मला डावलण्यात आलंय असा आरोप करत मराठा नेते विनोद पाटील यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं माध्यमांना सांगितलंय। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसंदर्भात महायुतीच्या वतीने आत्ताच उमेदवारीची घोषणा झाल्याचे मला कळालं। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांची तीव्र इच्छा होती की विनोदला उमेदवारी दिली पाहिजे, परंतु मला कल्पना आहे त्यांच्या पक्षातील 2 आमदार व राज्यसभेचे एक सदस्य यांनी माझ्या उमेदवारीला तीव्र विरोध केला। का केला ते त्यांना त्यांचं माहिती, परंतु प्रश्न असा आहे की ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने आग्र्याच्या शिवजयंती साजरी करत असताना सत्कार समारंभात मला आग्रह धरला की विनोद, विकासासाठी तू निवडणूक लढली पाहिजे, त्या मतावर मी आज ठाम आहे। मी पुन्हा एकदा जनतेत जाईल, सर्वांशी चर्चा करेन आणि जो निर्णय होईल तो मी आपल्या सर्वांना कळेल। परंतु एवढं मात्र निश्चित आहे, मी कालही सांगत होतो, आजही सांगतो, छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या विजयाचं गणित माझ्याकडे आहे।